वेलकम टू मिनर्वा अकॅडमी। आपण बघतोय प्रश्नसंच आणि पॉलिटीच्या प्रश्नसंचमध्ये आज आपण बघतोय प्रश्नसंच क्रमांक 13 आणि हा आहे आपल्या सरनामा या टॉपिकवरती। आणि त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे 10 प्रश्न बघणार आहोत आणि 10 प्रश्नांचं स्पष्टीकरण पण बघणार आहोत। आपले टार्गेट आहे की आपण 50 प्रश्नसंच सध्या तरी पूर्ण करणार आहोत। तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। आणि आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 13। आता प्रश्नसंच क्रमांक 13 हा जो आजचा जो प्रश्नसंच आहे हा जरा थोडासा सोपा प्रश्नसंच आहे। आणि काही वेळा असं आपल्या जरा थोडासा गैरसमज होतो की आपल्याला काही वेळा काही सोपे प्रश्न दिसतात आणि मग आपल्याला असं वाटतं की सोपंच असतं की, तर असं नसतं। आणि आता काही वेळा असं पण होतं की सोप्याच्या नादात जरा थोडंसं आपणच गडबड करून ठेवतो, तर आपण ती गडबड करायची नाही। आणि काही प्रश्न जे आपल्याला वाटतं की सोपे आहेत, तर आजचे प्रश्नसंच जरा थोडासा सोपा आहे, त्यामुळे आजचा प्रश्नसंच जरा तेवढा मोठा होणार नाही। पण सोपे जरी असले तरी महत्त्वाचे असतात आणि आपल्याला काही सवयी असतात ज्या थोड्याशा बदलायच्या असतात। तर त्या काय काय बदलायच्या असतात ते मी सांगतोच थोड्या वेळात, पण आधी आपण त्याआधी हे 3-4 प्रश्न बघून घेऊ जे जरा सोपे आहेत। तर आता पहिले प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 121 आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976 सालच्या डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला। आता इथं एक आपण थोडंसं हे बघू की झालं काय होतं नेमकं। झालं हे आहे की सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही यावरती वाद झाला आणि त्यावरती कोर्टाचे खटले झाले। त्या खटल्यांमध्ये नंतर केशवानंद भारती खटल्याच्या वेळी असा निर्णय दिला गेला की सरनामा हा भारतीय घटनेचा भाग आहे आणि त्यामुळे घटना दुरुस्ती करायचे मार्ग त्यासाठी खुले झाले। आता त्यानंतर आपल्या सरनाम्यामध्ये एकदा घटना दुरुस्ती झालेली आहे आणि ज्यामध्ये 3 शब्द आपल्या सरनाम्यामध्ये नव्याने टाकले गेले आहेत। आणि ते 3 शब्द कुठले होते, तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता। आता मूळ जो शब्द आहे तो राष्ट्राची एकता होता, तिथं राष्ट्राची एकता आणि एकात्मता असे नवीन शब्द केलेले आहेत। एवढी माहिती आपल्याला त्याच्यावरून हे 4 प्रश्न येत आहेत। तर आपण त्यामुळे म्हटलं की हे 4 प्रश्न आधी आपण बघू आणि जरा थोडंसं सोपं असल्यास काय गडबड होते ते हे 4 प्रश्न झाल्यानंतर बघू। तर आपला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976 सालच्या डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला। आता घटना दुरुस्ती आपण बघितली की 42वी घटना दुरुस्ती आहे, ज्यानुसार धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि राष्ट्राची एकता होतं, तिथं राष्ट्राची एकता आणि एकात्मता असं केलं। तर हे कधी केलं, 42व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे। 42 आपलं कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं हे आहे। त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 122, 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये टाकण्यात आला। तर आता पुन्हा आपल्याला विचारले काय, तर 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे, घटना दुरुस्ती कोणती होती ज्यामध्ये समाजवादी हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये जोडण्यात आला। आता इथं उद्देशपत्रिका म्हणजे सरनामा आहे, तर सरनामा, उद्देशिका, उद्देशपत्रिका किंवा प्रस्ताविका किंवा प्रस्तावना हे सगळं एकच आहे। आणि 1976 साली कोणती घटना दुरुस्ती होती, ज्यामध्ये आपल्या सरनाम्यामध्ये हे समाजवादी शब्द टाकला, तर 42वी घटना दुरुस्ती आहे। हा पहिल्या प्रश्नासारखा जरा थोडा मिळता जुळता आहे, आपला पर्याय क्रमांक 1 आहे। त्यानंतर आपण बघू की प्रश्न क्रमांक 123, संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला। आणि आपले पर्याय 44, 41, 76 आणि 42। आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला। तर संविधानामध्ये आपल्या सरनाम्यामध्ये जी एकच दुरुस्ती झालेली आहे, एकदाच दुरुस्ती झालेली आहे, ते 42वी घटना दुरुस्ती आहे। 76वी इथं लिहिले पण 76 साल आहे, 42वी घटना दुरुस्ती आहे आणि तो आहे आपला पर्याय क्रमांक आहे 3। आणि आता प्रश्न क्रमांक 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 124 या प्रश्नसंचातला प्रश्न क्रमांक 4, ओव्हरऑल आपला प्रश्न क्रमांक 124 आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली। आणि आपले पर्याय काय आहेत, 1952, 1966, 1977 आणि 1986। आता आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये फक्त एकदाच दुरुस्ती झालेली आहे आणि ती 1976 साली
42व्या घटना दुरुस्तीने झालेली आहे. तर आपलं उत्तर काय येईल? हे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. तर आता इथं पर्याय क्रमांक 3 आले. आता आपल्याला एवढी माहिती हवी होती की उद्देशपत्रिकेमध्ये किंवा आपल्या सरनाम्यामध्ये एकदा घटना दुरुस्ती झालेली आहे. 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने 3 शब्द नव्याने टाकले गेले होते. आणि ते 3 शब्द कुठले होते? तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि राष्ट्राची एकता होतं तिथं. एकता आणि एकात्मता. तर एकात्मता हा शब्द नव्याने टाकला गेलेला आहे. म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द आपल्या सरनाम्यामध्ये टाकले गेलेले आहेत. एवढ्या माहितीवरून आपण हे 4 प्रश्न सहजासहजी सोडवू शकतो. आता हे 4 प्रश्न कुठल्या एका परीक्षेमध्ये सलग येणार नाहीत. हे प्रश्न एखाद्या परीक्षेमध्ये एखादा प्रश्न येईल यातला किंवा याच्याशी मिळता जुळता. तर आता इथं होतं आहे काय? तर हे प्रश्न सोपे झाले किंवा तर हे प्रश्न सोपेच आहेत. हे प्रश्न सोपे असतातच आणि काही प्रश्न असतात जे अत्यंत सोपे असतात. म्हणजे त्या प्रश्नामध्ये काहीही नसतं. सहज साधारण म्हणजे ज्याने कोणी कधीही काही अभ्यास केला नाही अशा व्यक्तीला पण ते सोडवता येतील इतके सोपे प्रश्न पण असतात. तर मग आता हे 4 प्रश्न असे एवढे सोपे का घेतलेले आहेत? तर घेतले हे आहेत की आपल्याला काही सवयी असतात ज्या आपल्याला थोड्याशा लावून घ्यायच्या असतात. म्हणजे आपण ज्याला मसल मेमरी असं म्हणतो की आपली ब्रेन मेमरी आहे तशी मसल मेमरी. आता मसलला ॲक्च्युली मेमरी नसते, पण मसल मेमरीचा अर्थ असा होतो की ती गोष्ट आपल्याला ते अंगवळणी पाडली पाहिजे असं आपण म्हणतो. आता अंगवळणी पडणे म्हणजे आपल्याला जरा थोडंसं एक सवय असते की प्रश्न दिसला की लगेच उत्तर, आणि मग लगेच उत्तर झालं की हां हे झालं हे झालं हे झालं उत्तर असं. तर ती सवय चांगली नसते आणि त्यासाठी मग जरा थोडंसं आपल्याला काही सवयींची काही गोष्टींची सवय झाली पाहिजे असते. आणि त्यासाठी मग काही गोष्टी आपण थोड्याशा बदलायच्या पण असतात. आता आपले जे एक्झाम आहे, जी आपली परीक्षा असते त्यामध्ये हे MCQ आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. हे जरा थोडंसं शांत डोक्याने केलेले पाहिजे असतात. याच्याविषयी एक इन्सिडेंट झालेला आहे. आणि आता आपण एक मूव्ही आला होता ज्याचं नाव होतं ओपनहायमर आणि त्याचे डायरेक्टर होते क्रिस्टोफर नोलन. आता क्रिस्टोफर नोलन यांनी त्या ओपनहायमरमधले जे ॲक्टर आहेत किलियन मर्फी त्यांना ही गोष्ट सांगितली होती. आता पहिलं जर हे की प्रश्नसंचामध्ये किंवा आपल्या ह्या परीक्षेचा आणि मूव्हीचा संबंध आहे का? तर तो आहे. आणि तो कसा आहे ते सांगतो. तर पहिल्यांदा एक इन्सिडेंट सांगतो हा की क्रिस्टोफर नोलन हे जे डिरेक्टर आहेत त्यांनी हे जे किलियन मर्फी ॲक्टर आहेत त्यांना ओपनहायमरचा ज्यांनी रोल केलेला आहे त्यांचं नाव किलियन मर्फी आहे. त्यांना काही सीनमध्ये ते जरा थोडंसं जास्त ॲग्रेशन दाखवत होते. तेव्हा ते म्हटलेले त्यांना की ओपनहायमर हे बॉक्सर नाही आहेत, ते चेस प्लेयर आहेत. ही इज नॉट अ बॉक्सर, ही इज अ चेस प्लेयर असं ते म्हटले होते. तर आता त्यातून हे आपले जे एक्झाम आहे तर ही पण आपले त्याच माइंडसेटने आहे की आपल्या हे जे परीक्षेमध्ये प्रश्न सोडवणं आहे तर आपल्याला हे बॉक्सिंग करायची नाही आहे, आपल्याला हे चेसच खेळायचं आहे. तर आता हे चेस म्हणजे कसं? तर आता चेसमध्ये एक गोष्ट हे असते की ॲग्रेशन दाखवण्याची गरज नसते. आणि जर समजा आपल्याला चेसमध्ये आता समजा आवड जरी नसेल तरी एक गोष्ट असते की जेव्हा समजा आता काही चेसच्या टुर्नामेंट्स वगैरे होतात त्यामध्ये आता समजा जगातले टॉप प्लेयर मॅग्नस कार्लसन वगैरे, तर ते असा एखादा समजा आपल्याला मूव्ह दिसला की बाबा हे हा समोरच्याचा हत्ती मिळतोय वगैरे, तर ते पटकन लगेच हत्ती मारून घेत नाहीत. ते नेहमी बघतात की त्या आपण समजा हत्ती मारला तर समोरच्याला चेकमेट आहे का, आपण चेकमेट होणार आहे का, किंवा यामध्ये काही ट्रॅप आहे का असं ते बघतात. म्हणजे ते काय झाले तर त्यांनी आपले जे नॅचरल एक रिॲक्शन देण्याची प्रक्रिया असते ती जरा थोडीशी त्यांनी बदलायची सवय लावलेली आहे. तर तीच सवय आपल्याला पण लागली पाहिजे आहे. आपण पण पेपरमध्ये बॉक्सिंग करायची नाही, आपण पण चेसच खेळायचा आहे. म्हणजे समजा आपल्याला एखादा प्रश्न दिसला आणि तो भलेही सोपा वाटला, जसं समोरचा हत्ती मिळतो तसा प्रश्न सोपा आहे, पण त्यामध्ये ट्रॅप आहे का? तर त्यासाठी आपण जरा थोडासा हे जे आपले नॅचरली प्रश्न दिसला की लगेच आपण उत्तराची घाई करतो, हे जे आपलं जरा थोडंसं मसल मेमरी झालेलं आहे हे जरा थोडंसं बदलायचं आहे. आणि त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच वेळा काही ट्रॅप असतात, बऱ्याच वेळा नसतात पण पण असतील तर मग काय, म्हणजे जर नसतील तर ठीक आहे, आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेलच आणि मग ते मार्क मिळतील. पण जर ट्रॅप असेल तर काय, तर मग तेव्हा ते आपले मार्क जाणं परवडत नाही. म्हणजे अभ्यास केल्यानंतर आपण ते मार्क घालवायचे नसतात कधी. आणि त्यामुळं हे जरी प्रश्न समजा आपल्याला सोपे वाटले तरी ते सोपे असतात. काही प्रश्न हे एकदम
सोपेच असतात. म्हणजे आपण खूप डीप लेवलचा अभ्यास करतो आणि प्रश्न एकदम सोपा येतो आणि मग तेव्हा आपल्याला असं पण वाटतं की एवढा अभ्यास कशाला केला जर हाच प्रश्न विचारायचा होता त्यांना. तर बऱ्याच वेळा असे प्रश्न येणारच आहेत ज्याला अभ्यासाची गरज नाही आहे, ज्याला काही कन्फ्युजनही नाही आहे आणि ते कोणीही उत्तर त्याचं देऊ शकेल. म्हणजे ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही त्यांनासुद्धा IQ माहितीने पण हे देता येईल की इकडून तिकडून कुठंतरी ऐकलं आहे आणि मग त्याचं उत्तर देता येईल. आपल्याला आता असे प्रश्न मिळणारच आहेत, पण काही वेळा अशा प्रश्नांमध्ये ट्रॅप पण असतात. तर आपल्याला ती मात्र सवय जी आहे की समोरच्याचा हत्ती दिसला की माराच, म्हणजे चेसमध्ये जसं होतं, तर ते न करता जरा थोडंसं आपल्याला डोकं शांत ठेवून बॉक्सिंग करायची नाही. म्हणजे आला प्रश्न की लगेच आता तोडतोच त्याला, असं नाही करायचं आहे. व्यवस्थित शांतपणे विचार करायचा आहे आणि ट्रॅप आहे किंवा नाही हे बघायचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला जरा थोडीशी सवय लागलेली पाहिजे असते की प्रश्न व्यवस्थित वाचणे, त्या प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ बघणे आणि मग त्याच्यामध्ये त्याचं उत्तर बघणे. ही एक थोडीशी स्लो करायची प्रोसेस आहे. म्हणजे आता स्लो म्हणजे इतकं पण स्लो नाही, कारण काही प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला जे सोपे प्रश्न आहेत त्यांचा टाईम आपल्याला वाचवायचा असतोच, कारण काही इतर प्रश्नांना तो टाईम मिळणार असतो. पण त्या इतर प्रश्नांना, जे प्रश्न कठीण आहेत किंवा ज्याला जास्त विचार करावा लागणार आहे, त्या प्रश्नांना टाईम द्यायचा म्हणून यांना, म्हणजे जे छोटे प्रश्न आहेत, जे सोपे प्रश्न आहेत, आता हे प्रश्न 4चे 4 सोपेच आहेत. सोपे आहेत म्हणून काही इज्जतच द्यायची नाही असं नाही, किंवा त्यांना टाईमच द्यायचा नाही असं पण नाही. म्हणजे यांचा टाईम यांना दिलाच पाहिजे. प्रत्येक प्रश्नाला त्याचा एक टाईम असतो. सोपा जरी असेल तरी त्याला थोडासा टाईम तरी द्यावाच लागतो, तर तो द्यायचा आहे. आता तो किती द्यायचा आहे, तर जर काही ट्रॅप असेल तर त्या ट्रॅपमध्ये आपण सापडलं नाही पाहिजे एवढा आपल्याला टाईम द्यायचा आहे. आणि त्यासाठी सोपे प्रश्न आहेत म्हणून त्याला आपण डिस्कार्ड करायचं नाही किंवा त्याला इज्जतच द्यायची नाही किंवा त्याला गृहीतच धरायचं आहे असं अजिबात करायचं नाही. जरा थोडासा, आता हे 1 लायनर प्रश्न आहेत, आता 1 लायनर प्रश्नांना काही खूप वेळ लागत नाही. प्रश्न वाचायला, पर्याय बघायला आणि त्यातून व्यवस्थित पर्याय काढायला खूप वेळ लागत नाही. टाईम वाचवायचा आहे याचा अर्थ हा नाही की या प्रश्नांना टाईम द्यायचाच नाही. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक आपल्या एक्झाममध्ये काही प्रश्न येणारच आहेत जे जरा थोडेसे सोपे असतात. बऱ्याच वेळा असं पण होतं की एखादा प्रश्न समजा सोपा आला किंवा सलग 1-2 प्रश्न जर सोपे आले, तर आपण आता जरा असं होतं की आपल्याला आता असं व्हायला लागतं की सोपंच आहे, सोपंच आहे. आणि मग आपण जरा निष्काळजी होतो आणि मग त्याचा परिणाम पुढच्या प्रश्नांवरती पण होतो. त्यामुळं जरा ही थोडीशी सवय लावून घ्यायची आहे, चेस प्लेयरला असते तशी, की जरा थोडंसं लगेच दिसला हत्ती मारा असं करायचं नाही. जरा थोडंसं बघायचं आहे, ट्रॅप आहे का, यामध्ये काय होतंय का, किंवा यामध्ये काही विचित्र काहीतरी केलंय का, किंवा यामध्ये काहीतरी छोटीशी चूक आहे का. तर ते बघण्यासाठी फक्त प्रश्न जरा थोडासा शांतपणे वाचायचा आहे आणि चेस खेळल्यासारखं व्यवस्थित त्याचा विचार करायचा आहे. खूप अतिविचार करायचा असं पण नाही, पण त्या प्रश्नाला जेवढा वेळ देणं गरजेचं आहे तो द्यायचाच आहे. म्हणजे त्या प्रश्नाचा वेळ वाचवून दुसऱ्या मोठ्या प्रश्नांना वेळ द्यायचा आहे याचा अर्थ यांना द्यायचाच नाही असं नसतं. तर हे आपल्याला सवय लागली पाहिजे. त्यामुळं प्रश्नांना कधी अंडर एस्टिमेट करायचं नाही. प्रश्नांना कमी महत्त्वाचं आहेत असे समजायचं नाही. म्हणजे आता मोठा प्रश्न असेल, कठीण प्रश्न असेल, आणि जर समजा आपल्याला जर 1 मार्काला प्रश्न असेल किंवा 2 मार्काला प्रश्न असेल, तर मोठा किंवा कठीण असेल तरी त्याला 1च मार्क मिळणार आहे आणि सोपा एकदम हातातले मार्क असेल तरी त्याला 1च मिळणार आहे. पण मग मोठा मिळाला म्हणजे जास्त मार्क आहेत असं काय नाही आहे. त्यामुळं मोठ्याला वेळ द्यायचा म्हणून छोट्याला इज्जतच द्यायची नाही असं अजिबात करायचं नसतं. प्रत्येक प्रश्नाला त्याची वेळ आहे ती द्यायची आहे. तर ती आपल्याला सवय जरा थोडीशी लागली पाहिजे आहे. आणि त्यामुळं प्रश्नांना जरा थोडंसं असं बॉक्सिंग केल्यासारखं ट्रीट करायचं नाही, चेस खेळल्यासारखं करायचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, व्यवस्थित अर्थ बघायचा, व्यवस्थित पर्याय बघायचे आणि व्यवस्थित पर्याय निवडायचा. याला खूप वेळ लागतो असं पण नाही, पण तेवढं त्यातल्या त्यात पण खूप वेळ वाचवायचा वगैरे असं पण करायचं नाही. जेवढा गरजेचा आहे तेवढा वेळ त्या प्रश्नाला दिला पाहिजे. तर हातातले मार्क असतील, म्हणजे सोपे प्रश्न असतील, हातातले मार्क असतील तर ते घालवायचे नाहीत. ट्रॅप असेल तर ट्रॅप व्हायचं नाही. त्यासाठी थोडीशी ही सवय जरा थोडीशी बदलायची आहे की प्रश्नपत्रिकेसोबत बॉक्सिंग करायची नाही आहे, तर प्रश्नपत्रिकेसोबत चेस खेळायचा आहे. आणि मग चेस खेळायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, तर
खूप व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित विचार करून बघायचा आहे. सोपं दिसलं की लगेच काही ॲक्शन घ्यायची आहे असं नाही, व्यवस्थित विचार करायचा आहे, ट्रॅप वगैरे बघायचे आहेत. तर हे आपलं सवय लागली पाहिजे. त्यामुळे सोपं जरी असेल, समजा हा प्रश्नसंच सोप्याच प्रश्नाचा आहे, पण मग तरी लगेच काही अंडर एस्टिमेट करायचं नाही आहे. तर ही गोष्ट जरा थोडीशी सवयीचा भाग आहे आणि ही गोष्टीची सवयच लागली पाहिजे. म्हणजे हे की हां, सोपा प्रश्न आला तर लगेच त्याला अंडर एस्टिमेट करून प्रश्न सॉल्व्ह करू, आणि कठीण प्रश्न बऱ्याच लोकांचं हे होतं की कठीण प्रश्न सोडवता येतात आणि हातातले मार्क घालून आलेले असतात. आणि एखाद्या एक्झाममध्ये समजा दोन मार्क जरी, समजा 2 प्रश्न जरी चुकून आला तरी ती काही चांगली गोष्ट आहे असं नाही. म्हणजे कठीण प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील आणि जर सोपे प्रश्न चुकवलेले असेल तरी ओव्हरऑल स्कोअर खालीच येणार आहे. त्यामुळे कठीण बरोबर आले तर काही जास्त काही मार्क मिळणार नाही. त्यामुळं बऱ्याच लोकांचं होतं असं की कठीण प्रश्न सोडवून येतात आणि सोपे हातातले घालवतात. तर हे करायचं नाही. हे जरा थोडंसं मसल मेमरीसारखं हे डेव्हलप झालं पाहिजे. हे म्हणजे आपलं नॅचरली आपले ते स्वभावातच बनलं पाहिजे की आपल्याला प्रश्न आला की आपण व्यवस्थित त्या प्रश्नाला तेवढा त्या प्रश्नाचा रिस्पेक्ट असतो तो द्यायचा आहे. तेवढा टाईम असतो तो द्यायचाच आहे. म्हणजे वेळ वाचून मोठ्या प्रश्नाने द्यायचं म्हणून यांना अजिबातच द्यायचं नाही, असं करायचं नाही. तर ही सवय आपल्याला थोडीशी आता लागली पाहिजे. तुम्ही हे पण बघितलं असेल की जेव्हा आता समजा मी प्रश्नसंच वाचतोय तर मी पण व्यवस्थित वाचतोय प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक पर्याय पण वाचत आहे. आणि त्यामध्ये असं कधी केलेलं नाही आहे की प्रश्न वाचला आहे आणि मग प्रश्न अर्धवट वाचला आहे किंवा त्यामध्ये योग्य अयोग्य किंवा इतर जे काही महत्त्वाचे आहेत तर त्याकडे लक्ष दिलेलं नाही, असं केलेलं नाही आहे. मग हे काय झालं तर हे सवयीचा भाग झाला. ह्या सवयी तयार व्हायला पाहिजे आहेत. म्हणजे हे अचानक आपण पेपरमध्ये जाऊन काहीतरी करू असं नाही, ही सवय असते. तर या सवयी जरा तयार व्हायला पाहिजे असतात. आणि त्यासाठी हे आपले जरा थोडीशी ही सवय लागली पाहिजे आपल्याला की प्रश्न वाचल्यानंतर प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ बघणे, पर्याय बघणे आणि काही ट्रॅप वगैरे आहे का, तर प्रत्येक प्रश्नामध्ये ट्रॅप आहे का असं बघण्यापेक्षा आपण सवयीचा भाग म्हणून आपण हे करायचं की आपण प्रश्न वाचायचा व्यवस्थित, त्याचा अर्थ बघायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्या बुद्धिमत्तेला माहीत आहे त्याच्यानुसार आपलं योग्य उत्तर काढायचं आहे. हे आपण नेहमी करायचं आहे. जर त्यामध्ये ट्रॅप असतील आणि जर आपल्याला ते माहीत असतील, म्हणजे आपल्याला जर समजा त्याचं उत्तर माहीत असेल तर आपण त्यामध्ये ट्रॅप होणार नाहीच. म्हणजे प्रत्येक प्रश्न ट्रॅप आहे का असं पण बघायची गरज नाही आहे. तर प्रश्न व्यवस्थित वाचणे, त्याचा व्यवस्थित अर्थ बघणे, प्रश्नाचा अर्थ नेमका काय आहे किंवा प्रश्न नेमका विचारला आहे काय आणि त्यानुसार आपलं उत्तर देणं, एवढं आपण करायचं आहे. ट्रॅपचा विचार करायचा आहे म्हणजे ट्रॅप लगेच आता प्रत्येक प्रश्नात ह्यात ट्रॅप आहे का असं करायला ते काही लॉजिकल नाही आहे. तर आपण हे करायचं आहे की सवयीच लावायची आहे की प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्यामध्ये प्रश्नाचा अर्थ नेमका काय आहे हे बघायचा, प्रश्नाचा अर्थ लागल्यानंतर आता उत्तर बघायचं, पर्याय बघायचे, पर्यायामध्ये नेमकं कुठले पर्याय येऊ शकतात हे पण बघायचं आहे आणि त्यानुसार योग्य जो असेल त्याच्यावरतीच आपण क्लिक करायचं आहे किंवा जे काय समजा आपल्याला जे काही उत्तर लिहायचं आहे तर ते तसंच लिहायचं आहे. आणि ही सवय लावून घ्यायची आहे. हा सवयीचा भाग असला पाहिजे. म्हणजे हे मसल मेमरीमध्ये हे असं झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाच्या वेळी ट्रॅप असं करायचं नाही, तर ही सवय लावून घ्यायची आहे. ट्रॅप आपोआप त्यातले आपण त्यामध्ये अडकत नाही. मग तर आता हेच विचार करून की प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थित वाचायचं आहे, अर्थ लावायचा आहे आणि मग पर्याय बघायचे आहेत, हे लक्षात घेऊनच आपण आता पुढचे प्रश्नसंच बघू. आणि आताचा जो प्रश्नसंच आहे आपण पण तोच विचार करून इथून पुढचे पण प्रश्न नेहमी सोडवत जाऊ. तर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 125. तर प्रश्न क्रमांक 125 काय म्हणतोय? प्रश्न क्रमांक 125 म्हणतोय 42व्या घटना दुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे. आणि पहिला पर्याय आहे सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य, दुसरा आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य, तिसरा आहे सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य आणि चौथा आहे प्रजासत्ताक गणराज्य. आता आपल्याला स्पेसिफिकली विचारलेलं आहे 42व्या घटना दुरुस्ती नंतर, आधीचं नाही नंतरचं. 42व्या घटना दुरुस्तीने 2 शब्द टाकलेले आहेत. ते कुठले टाकलेले आहेत? धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी. तर आधीचं जे वर्णन होतं आपलं त्याच्यामध्ये 42व्या नंतरचं वर्णन विचारलेलं आहे. तर आता सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य
पण आता 42व्या घटना दुरुस्तीने आपल्याला धर्मनिरपेक्ष शब्द टाकला हे पण माहिती आहे. इथं धर्मनिरपेक्ष दिसत नाही, त्यामुळे हे येणार नाही. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य हे आपल्याला माहीत आहे. तर आता हे सार्वभौम आधीपासून होतं, समाजवादी धर्मनिरपेक्ष 42व्या घटना दुरुस्ती आहे, आणि प्रजासत्ताक गणराज्य हे आधीपासून होतं. त्यामुळं पण आपल्याला 42व्या नंतरचं विचारलेलं आहे. तर हे आधीचं आणि 42व्याने टाकलेलं म्हणजे 42व्या नंतर आपलं हे वर्णन आलेलं आहे, त्यामुळे आपलं हे उत्तर येणार आहे. पण आपण आता पुढचा पर्याय बघू की सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य. पुन्हा 42व्या घटना दुरुस्तीचे शब्द आलेत का यात? धर्मनिरपेक्ष समाजवादी तर नाही आले, त्यामुळे हे पण येणार नाही. आणि प्रजासत्ताक गणराज्य, आता प्रजासत्ताक गणराज्य तर आधीचं होतं 42व्या, त्याचं पण हे पुरेसं नाही आहे, म्हणजे सार्वभौम आपल्याकडं होतंच, तर तो पण शब्द इथं दिलेला नाही. तर आपलं उत्तर काय येईल मग? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. म्हणजे आपले जे सरनामा आहे त्यामध्ये आम्ही भारताचे लोकच्या पुढचं वर्णन काय हेच आहे की भारतास एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडवायचं आहे. तर हे आपलं 42व्या घटना दुरुस्तीचं नंतरचं वर्णन हे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 126 काय म्हणतोय? 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे? आणि आपले पर्याय काय आहे? तर अ आहे सार्वभौम आणि समाजवादी, ब आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, क आहे श्रद्धा उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा, ड आहे एकता आणि एकात्मता. आणि पुढं काय म्हणतात? तर वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला काय शोधायचं आहे? बरोबर कोणती आहेत शोधायचं आहे. तर आपल्या कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केलेला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता 1976 साली आपल्याला काय काय माहिती आहे? तर आपल्याला माहिती आहे की 3 नवीन शब्द आलेले आहेत. पहिला कुठला आहे? समाजवादी. दुसरा कुठला आहे? धर्मनिरपेक्ष आणि तिसरा कुठला आहे? तर आधीचा शब्द होता एकता, तिथं जोडून काय झाला? एकात्मता. तर हे 3 शब्द नव्याने जोडले गेलेले आहेत. आता आपल्याला बघू की पर्याय काय काय म्हणतात. तर अ म्हणताय की सार्वभौम आणि समाजवादी. आता सार्वभौम हे शब्द आपल्या मूळ संविधानापासून आहे, त्यामुळं हा सार्वभौम हा पर्याय आपला येणार नाही आहे. दुसरं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. आता हे दोन्ही शब्द 42व्या घटना दुरुस्तीने आलेले आहेत, इथं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे हे बरोबर आहे, आपलं ब बरोबर आहे. आता बघू की क श्रद्धा उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा. आता श्रद्धा उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा हे जे शब्द आहेत याचा पण मूळ संविधानापासून समावेश आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आता चौथा आहे एकता आणि एकात्मता. आता एकात्मता हा शब्द आलेला आहे हे आपल्याला माहीत आहे. मग आता एकताचं काय करायचं आहे? तर आता इथं 2 वेगळे शब्द दिसत आहेत. एकता एक वेगळा शब्द आहे आणि एकात्मता एक वेगळा शब्द आहे. पण आता फक्त एकात्मता आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीने केलं आहे हे माहीत आहे, पण मग एकताला घ्यायचं आहे का? तर आता पर्याय अ मध्ये समाजवादी होताच की, पण सार्वभौम नव्हता. मग आपण तो नाकारला, कारण सार्वभौम नव्हता, समाजवादी होता, एक होता आणि एक नव्हता, तरी आपण पर्याय नाकारलेला आहे. त्यामुळं ड पण असंच करावं लागणार आहे, समान न्याय द्यायचा आहे. त्यामुळं एकात्मता हा शब्द होता, पण एकता होता का? तर नव्हता, त्यामुळे आपल्याला हा पण नाकारायचा आहे. त्यामुळं ड पण येणार नाही. इथं फक्त एकात्मता असता तर तो आला असता, पण एकता हा शब्द मूळ सरनाम्यामध्ये पण होता. तर इथं सार्वभौम होता पर्याय क्रमांक अ मध्ये, तर आपण तो नाकारला. मग इथं एकताला पण नाकारायचंच आहे. तर आपलं उत्तर काय येईल? तर मग समाजवादी धर्मनिरपेक्ष असलेला फक्त ब हे आपलं उत्तर येणार आहे. इथं फक्त आता कन्फ्युजन एकच झालं असतं की हे एकता आणि एकात्मता आपल्याला माहिती आहे, मग हे एकताचं काय करायचं? तर तेच करायचं जे आपण अच्या बाबतीत केलं, की दोन्ही असतील तरच आपण घेतलेलं आहे. मग इथं पण दोन्ही असतील तरच घ्यायचं आहे, त्यामुळे हे आपण नाकारलेलं आहे. तर आपलं आता 126चं उत्तर काय आलं? फक्त ब समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. एकता मूळ संविधानात मूळ सरनाम्यामध्ये होता, 42व्याच्या आधीपासून तो आहेच. तर हे झालं आता प्रश्न क्रमांक 126. पुढचा बघू प्रश्न क्रमांक 127. प्रश्न क्रमांक 127 काय आहे? तर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? आणि आपल्याला एक यादी दिलेली आहे.
यादी वाचू आपण. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि एकात्मता. आत्ता आपल्याला काय काय पाहिजे आहे तर शेवटी समाविष्ट केलेले, शेवटी म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीने समावेश केलेले असं आपल्याला अपेक्षित आहे. आता याचं उत्तर 2 प्रकारे काढता येईल. एक की ह्या यादीतून कोणतं कोणतं आहे हे बघून, किंवा दुसरं आपल्याला 3 शब्द आहेत हे माहिती आहेत. कुठले 3 शब्द आहेत तर पहिला आहे समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे एकात्मता. तर हे 3 शब्द आहेत. तर ह्या 3 शब्दांचे आपल्याला या विधानामध्ये कुठं आहेत ते शोधून उत्तर काढता येईल, किंवा हे विधानं दिलेली आहेत, समाजवादी ही यादी आहे, या यादीला संपूर्णपणे वाचत आपण कोणते आलेत आणि कोणते नाही आलेत ते शोधून काढू शकतो. तर आता समाजवादी आपण आता यादीवरून जाऊ. समाजवादी हा 42व्या घटनादुरुस्तीने टाकलेला आहे का तर हो, समाजवादी टाकलेला आहे, त्यामुळे अ बरोबर येईल. धर्मनिरपेक्ष टाकलेला आहे का तर धर्मनिरपेक्ष पण टाकलेला आहे. सार्वभौम शेवटी नंतर टाकलेला आहे की आधीपासून होता तर तो आधीपासून होता, त्यामुळे तो येणार नाही. लोकशाही तर लोकशाही शब्द आधीपासूनच होता, त्यामुळे तो पण येणार नाही. गणराज्य तर गणराज्य शब्द पण आधीपासूनच होता, तो पण येणार नाही. न्याय हा पण शब्द आधीपासून आहे. स्वातंत्र्य हा शब्द पण आधीपासून आहे. समानता हे पण आधीपासून आहे. बंधुता हे पण आधीपासून आहे. ॲक्च्युली स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीची देण आहे, त्यामुळे ते एकत्रच घेतली जाते. तर आपल्याकडे हे तिन्ही आहेच. आता एकात्मता तर एकात्मता आपल्याला माहीत आहे. एकात्मता इथं आपल्याला दिसत पण आहे की ही 42व्या घटनादुरुस्तीने टाकलेली आहे, त्यामुळे एकात्मता येईल. आता आपले कुठले आलेले आहेत तर आपलं आलेलं आहे अ, ब आणि म. आता इथं बऱ्याच वेळा चूक ही होते की उत्तर बरोबर काढतात आणि इथं अ, ब वगैरे हे बघताना चुकतील, तर जरा थोडेसे काळजी घ्यायचीच आहे. अ आलेलं आहे, ब आलेलं आहे आणि म आलेलं आहे. तर अ, ब आणि म असलेला हा पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 127. आता बघू प्रश्न क्रमांक 128. प्रश्न क्रमांक 128 काय आहे तर 42व्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश हे शब्द जोडण्यात आले आणि आपल्याला काय काय दिलेले आहे तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक आणि राष्ट्राची एकात्मता. आता आपल्याला काय द्यायचं आहे तर 42व्या घटनादुरुस्तीने उद्देशपत्रिकेमध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले. तर आता आपण पहिलं तर बघू की हे पर्याय काढू आपण. समाजवादी जोडण्यात आलेला आहे का तर हो, समाजवादी 42व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेला आहे, तर समाजवादी दिसत आहे. पुढचं काय धर्मनिरपेक्ष, तर धर्मनिरपेक्ष पण 42व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक हा नाही, प्रजासत्ताक आधीपासून होता. आता फक्त एकच पर्याय राहतोय की राष्ट्राची एकात्मता. आता एकात्मता हा शब्द जोडला आपल्याला माहिती आहे. आता राष्ट्राचीला काय करायचं मग, राष्ट्राची घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, तर याचं उत्तर त्यांनी पर्यायातूनच दिलेलं आहे. आपल्याला दुसरा पर्यायच दिलेला नाही त्यांनीच सांगितलं आहे की आता समजा अ काढलेला आहे आपण आणि ब काढलेला आहे. आता आपल्याला ड चा प्रश्न आहे, पण त्यांनी पर्याय देताना आपल्याला दुसरा कोणता ऑप्शनच ठेवलेला नाही आहे, हेच आपल्याला निवडावं लागणार आहे. अ, ब आणि ड, कारण प्रत्येक पर्यायामध्ये 3 बरोबर आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ड हे बरोबर आहे हे घ्यावंच लागणार आहे. क तर आपलं गॅरंटेड नाही आहे, त्यामुळे इथंच त्यांनीच हे उत्तर दिलेलं आहे. जर समजा एक्झाममध्ये असं काही कन्फ्युजन झालं की राष्ट्राचीला काय करायचं आहे, तर जरा थोडंसं पर्यायांकडे बघायचं आहे. म्हणजे आता समजा इथं कोणी कन्फ्यूज झालं असतं की एकात्मता शब्द आहे पण राष्ट्राची एकता आधीपासून होतं, त्यामुळे राष्ट्राची हा शब्द नाही आहे, मग एकात्मताच फक्त नवीन आहे, मग आता तो घ्यायचा की नाही, तर पर्यायामध्ये त्यांनी ते स्पष्ट करून दिलेलं आहे. तर जरा थोडंसं मग हे पण करायचं की जर समजा असं काही कन्फ्युजन झालं तर पर्यायामध्ये नेहमी त्याचं काही ना काही ठेवलेलं असतंच. तर अशा वेळी जिथं समजा ॲब्सोल्यूट उत्तर देता येणार नाही तर तेव्हा पर्यायमध्ये असं ठेवलेलं असतं, तर ते जरा थोडंसं बघायचं. त्यामुळे आता इथं पर्याय बघितलं तर ड घ्यावंच लागणार आहे हे आपल्याला दिसलं, त्यामुळं अ, ब आणि ड हे आपलं उत्तर येईल. तर हे झालं प्रश्न क्रमांक 128. आता बघू प्रश्न क्रमांक 129. प्रश्न क्रमांक 129 काय आहे तर भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्याने
कालांतराने काय सम्मिलित झाले आणि आपल्याला काय काय दिले तर अ दिले राष्ट्राची एकता आणि दुसरं दिले राष्ट्राची अखंडता आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिले तर केवळ अ, केवळ ब, दोन्ही आणि दुसरं आहे की दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होते. आता आपल्याला काय पाहिजे आहे तर कालांतराने काय सम्मिलित झाले. हे कालांतर म्हणजे 1976 सालची घटना दुरुस्ती आहे, 42वी घटना दुरुस्ती, त्यामुळे तेच आहे कालांतराने. आता 42व्या घटना दुरुस्तीमध्ये राष्ट्राची एकता आलं का राष्ट्राची अखंडता आले. तर राष्ट्राची एकता आपल्याला माहीतच होतं की ते तर आधीपासूनच होतं, त्यामुळे हे तर येणार नाही. आता राष्ट्राची एकात्मता हा शब्द बघितलाय पण इथं अखंडता दिलाय. आता याचं काय करायचं तर मग याचं काय करायचं, याचा एक ऑप्शन काय असतो की पर्याय बघू आपण. तर आता केवळ अ तर आलेलेच नाही, त्यामुळे हे तर चुकीचंच आहे. केवळ ब आपल्याला डाऊटफुल आहे, सध्या याला ठेव की हे आहे का नाही हे आपण माहीत नाही, कारण अखंडता शब्द आपल्याला कन्फ्यूज करतोय, तर सध्या ठेव त्याला. आता दोन्ही, आता अ तर नाही त्यामुळे दोन्ही तर येणार नाही, त्यामुळे हे पण गेलेलंच आहे. आता चौथा पर्याय आहे की दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होते. आता राष्ट्राची एकता प्रथमपासून सम्मिलित होतं, पण राष्ट्राची अखंडता हे तर पहिल्यापासून सम्मिलित नव्हतंच. त्यामुळं आता हे राष्ट्राची अखंडता आहे की राष्ट्राची एकात्मता आहे हे आपल्याला कन्फ्यूज करतंय. पण अखंडता जरी समजा बरोबर असेल तर अखंडता हे आधीपासून तर नव्हतंच, हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे हे पण पर्याय येणार नाहीये, चौथा पण पर्याय येणार नाही. त्यामुळे उत्तर आपलं हेच फक्त येऊ शकतंय केवळ ब. आता हे अखंडता आहे का एकात्मता आहे हे जरी समजा कन्फ्यूज झालं तरी पर्यायावरून आपल्याला त्यांनी दुसरा ऑप्शन ठेवलेलाच नाहीये. आता केवळ अ तर नव्हतंच, अ नसल्यामुळं दोन्ही येणारच नाही आणि दोन्ही प्रथमपासून सम्मिलित होते तर त्याचा तर प्रश्नच नाही. त्यामुळं अखंडता हे बरोबर येणार आहे. जरी समजा एक्झाममध्ये हे कन्फ्यूज झालं असतं तरी आपल्याला हे पर्यायावरून हे उत्तर द्यावंच लागतंय. तर केवळ बच फक्त येऊ शकतं, त्यामुळे कन्फ्यूज जरी झालं असतो तरी हे पर्यायांवरून तेच द्यावं लागत आहे. तेव्हा जर समजा असं काही कन्फ्युजन झालं तर जरा पर्यायांवरती नजर टाकायची आहे, कारण जेव्हा समजा असं काही कन्फ्युजिंग असेल, म्हणजे आता इथं अखंडता शब्द देताना आपल्याला एकात्मता शब्दाची सवय आहे हे माहिती असतं, मग अखंडता तरीही दिलेलं आहे, मग तेव्हा पर्यायांमध्ये याचं कॉम्पन्सेशन केलेलं असतं, पर्यायामध्ये तसा बदल केलेला असतो. तर त्यामुळं एकात्मता किंवा अखंडता हे दोन्ही एकच आहे असं याच्यावरून आपण हे समजू शकतो. आता हे जी समजा आपली घटना दुरुस्ती झालेली आहे तर ती मूळ घटना ही इंग्लिशमध्ये कामकाज झालेलं आहे, त्यामुळं जे बदल झालेला आहे तर ते बदल हे इंग्लिश शब्दामध्ये झालेले आहे आणि त्यामुळं जे आपल्या मराठी भाषेत आहेत तर ते मराठी भाषेचं भाषांतरामध्ये हे बऱ्याच वेळा अशा गडबडी होतात. तर त्यामुळं राष्ट्राची एकात्मता हे शब्द किंवा राष्ट्राची अखंडता हा शब्द तर मूळ इंग्लिश शब्दाचं हे भाषांतर आहे आणि भाषांतर करताना ते पर्यायी शब्द वापरू शकतात. जसं की आता प्रिॲम्बल एकच शब्द आहे इंग्लिशमध्ये, पण आपण त्याला प्रस्ताविका, प्रस्तावना, उद्देशपत्रिका, उद्देशिका असं म्हणतो. प्रिॲम्बल इंग्लिशमधला शब्द तर एकच आहे, त्यामुळे आता सरनामा म्हटलं काय किंवा उद्देशिका म्हटलं काय कुठलं चुकीचं आहे का तर असं नाही, ते भाषांतर आहे. पर्यायी शब्द असतात, तर तसं आपल्याकडे हे पर्यायी शब्द आहे आणि तो जर समजा कन्फ्यूज जरी झाला असता तरी पर्यायांवरून तो निवडावाच लागत आहे. तर कन्फ्यूज झालं तर पर्याय बघायचे आहेत. आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 130 या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न आहे आणि आपला प्रश्न काय आहे तर डॅश डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे राज्यघटनेने घोषित केले. आणि आपल्याला पुढे पर्याय म्हणून तारखा दिलेल्या आहेत. पहिली आहे 13/1/1976, दुसरी आहे 3/1/1977, तिसरी आहे 31/1/1978 आणि चौथा आहे 1/3/1977. आता आपल्याला काय विचारले तर डॅश डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असं घोषित केलेलं. आता इथं जर बघितलं आपण तर हे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहेत हे 42व्या घटना दुरुस्तीने लागू झालेले आहेत आणि त्यामुळं ते कधीपासून घोषित झालेले आहे तर 42वी घटना दुरुस्ती लागू झाल्यापासूनच्या ती तारीख आहे. तर त्यामुळे आपल्याला विचारलं काय तर 42वी घटना दुरुस्ती लागू होण्याची तारीख विचारलेली आहे. तर ती तारीख आता आपण बघूच, पण आता इथं आपल्याला जर पर्याय बघितले तर हा पर्याय तर आपल्याला की 31/1/1978 हा पर्याय तर काढून टाकता येतोय, कारण जर घटना दुरुस्ती 1976 सालची आहे तर हे 2 वर्ष वाट बघायची काही गरज नाही आहे. त्यामुळं
हे काय 1978 तर येणार नाही. म्हणजे जर समजा आपल्याला गेस जरी करायचा झाला तरीही हा पर्याय मात्र गेस केला नाही पाहिजे. आता काही प्रश्न असतात जे खूप जरा जास्त डिटेल ओरिएंटेड असतात, म्हणजे त्यामध्ये एकदमच डिटेल किंवा कधी कधी असं होतं की एकदमच बारीकच डिटेल माहीत असावी लागते. आणि जर समजा आपल्याला ते माहीत नसेल तर अंदाज लावण्यासाठी पुरेसं आपल्याला माहिती पण नसते. म्हणजे आता ह्या प्रश्नामध्ये तर 1976 सालची घटना दुरुस्ती आहे. आता 1976 सालची घटना दुरुस्ती आहे, मग ही तारीख असू शकते का? 13/1/1976. तर आता 13/1/1976 पण असू शकते. म्हणजे जर समजा आपली घटना दुरुस्ती 75ला त्याचं काम सुरू झालं असेल तर 76ला पण ही घटना दुरुस्ती होऊ शकते. याचा अर्थ की हे 13 दिवसात होईल असा अर्थ नाही. 75ला काम सुरू होऊन 76ला घटना दुरुस्ती लागू होऊ शकते. किंवा आता समजा हे 3 जानेवारी 1977 हे पण होऊ शकते. म्हणजे 1976ला घटना दुरुस्ती झाली पण ती लागू 1977ला झाली असं पण होऊ शकते. आणि ही काय 1977 म्हणजे खूप वाट बघायची वगैरे असं काय नाही. तर हे जानेवारी महिना म्हणजे 3च दिवस आहेत, त्यामुळं हे पण असू शकतं. किंवा हे 1 मार्च 1977 आहे. आता हे असायची शक्यता जरा कमी आहे, पण हे जरा थोडंसं अशक्य आहे असं नाही. पण आता हा पर्याय पण आपल्याला मग काढून टाकता येते. तर आपल्याला आता हे 2च पर्याय उरतात. तर आता या 2 पर्यायामध्ये काही प्रश्न असतात जे डिटेल ओरिएंटेड असतात आणि त्याचं उत्तर माहीत असल्याशिवाय मग उत्तर देता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा हे एकदमच खूपच जरा बारीकच डिटेल विचारतात. पण मग त्याचाच अर्थ मग बरेच जण असं लावतात की काय पण विचारतात, कितीचं पण कधीचे पण डिटेल विचारतात, खूपच बारीक विचारतात वगैरे. आणि त्यामुळे मग ते अभ्यास करताना त्यांना असा व्यवस्थित असा मार्ग सापडत नाही. आणि मग ते उगाच इकडचा तिकडचं बारीक 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 गोष्टी वाचत बसतात, ज्याचा परीक्षेच्या दृष्टीने काहीच फायदा नसतो. काहीच फायदा नसतो असं म्हणण्यापेक्षा ते कॉस्ट बेनिफिट जो रेशो आहे की आपण अभ्यास करताना किती डिटेल्स करणार आहोत, मग त्याची कॉस्ट किती आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होण्याची शक्यता किती आहे, ह्याचा जो एक प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये हे खूप वाईट प्रमाण असतं की आपण खूप कॉस्ट देतो त्याला पण त्याचा तेवढा बेनिफिट मिळत नाही. तर हे कॉस्ट बेनिफिटला पण वाईट आहे. तर हे मग काही लोक याचा गैरसमज करून घेतात की खूपच विचारतात, खूपच डिटेल विचारतात. आणि मग त्यामुळं ते असं करतात की ह्या एखाद्या प्रश्नासाठी सगळा त्यांचा उरलेला सगळ्याचा सगळा अभ्यास आहे तो त्याचा वाया घालवतात. किंवा तो त्यांना मग ते सापडत नाही की अभ्यास कसा करायला पाहिजे आहे. तर ठीक आहे, आता एक प्रश्न गेला किंवा हे एक प्रश्न आहे ज्याचा आपल्याला माहीतच नाही. पण ठीक आहे, एक प्रश्न गेला पण बाकीचा अभ्यास तरी व्यवस्थित करता येतो. त्यामुळे आता आणि आता दुसरं आहे की हे खूप एवढ्या डिटेल्स विचारतात का? तर आता बऱ्याच वेळा असं होतं की एखादा प्रश्न जर खूपच जास्त डिटेल आहे असं जर वाटलं तर त्या वर्षात जरी गोष्ट ती जुनी असेल तरी त्या वर्षात काही त्यावरती वाद झालेले असतात किंवा त्यावरून काहीतरी न्यूजमध्ये झालेलं असतं. तर त्यामुळं ते प्रश्न तेव्हा विचारला जाऊ शकतो. पण असं खूपच डिटेल काहीतरी विचारतात वगैरे, समजा एखादा प्रश्न विचारला आणि समजा आता एक प्रश्न आपल्याला नाही जमलाय, पण आता त्याचा अर्थ हा नाही की त्या एका प्रश्नाचं उत्तर देता येण्यासाठी आपण उरलेल्या संपूर्ण विषयाचा अभ्यासाचा त्याचा लिंक तोडून घ्यावी असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की एखादा प्रश्न तरी येईलच आणि मग त्याचं डिटेल एवढे कठीण असतील की ते समजणार नाहीत. मग ठीक आहे, तो प्रश्न आपण जरा थोडासा बाजूला ठेवू शकतो. तर आता हे आपल्याला आपल्या प्रश्नाकडे पुन्हा येऊ की 42वी घटना दुरुस्ती लागू होण्याची तारीख. आता ही जर तारीख आपल्याला माहीत असेल तर याचं उत्तर देता येईल, नसेल तर आपल्याला गेस करावं लागेल. आणि गेसमध्ये मग हे 2 पर्याय येऊ शकतात. आता मग आता इथे 50-50 होते. मग आता त्या वेळेनुसार त्या एक्झामवरती निर्णय घेता येतो. पण ही तारीख आहे ही आहे 3 जानेवारी 1977 आहे. आणि या तारखेपासून आपलं जी 42वी घटना दुरुस्ती आहे 1976ची ती लागू झालेली आहे. तर ती 3 जानेवारी 1977ला लागू झालेली आहे. त्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे, 3 जानेवारी 1977. पण पुन्हा आता खूप डिटेल विचारतात. आता एवढे प्रश्नसंच आपण बघितले, 130वा प्रश्न होता. तर त्यामध्ये आपल्याला कधी असं वाटलं नाही की एकदमच कुठली तरी बारीकच डिटेल विचारली. तर आपण आता इथून पुढे जे 50 प्रश्नसंच करणार आहे त्यामध्ये पण हा अंदाज येतच जाईल की किती बारीक विचारतात. पण एखादा प्रश्न आला म्हणून लगेच आता सगळं किती पण विचारतात काय पण विचारतात असा काही गैरसमज करून घ्यायचा नाही. व्यवस्थित आपला अभ्यास करायचा आहे. व्यवस्थित समजा आता लेक्चर बघितलं की त्याच्यावरती प्रश्नसंच बघितले की आपल्याला अंदाज येऊन जातो की किती लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे. जेवढा आपल्याला कॉस्ट बेनिफिटला परवडेल त्याच्यापेक्षा जास्त डीप जायचं नाही. कारण किती डीप जाऊ शकतो तर त्याला लिमिटच नाही आहे. आणि मग किती पण डीप गेलो तर भरकट होऊ शकतो. आणि मग भरकटलं तर सिलेबस पण पूर्ण होत नाही. म्हणजे सगळ्या विषयांचा तर सोडा एकाच विषयाचं पूर्ण होणार नाही. तर त्यामुळं हे जरा थोडंसं बघायचं आहे. प्रश्नसंच बघायचं कारण तेच आहे की आपल्याला नेमकं कळलं पाहिजे की नेमका किती लेवलचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे किती डीप जायला लागतं.
जर आपण नुसता अभ्यासच करत बसलो आणि जर आपल्याला किती डीप जायचं आहे एखाद्या गोष्टीमध्ये हे जर कळलं नाही तर मग त्यानंतर आपण भरपूर डीप जाऊ. तर मग त्याला एक रॅबिट होल नावाची एक कन्सेप्ट आहे की आपण जसं ससा बीड करत जातो तर त्याला नंतर अंदाजच राहत नाही कुठून चाललो आहे कुठं चाललो आहे आपण वगैरे, आणि मग आपण तेवढ्याच लूपमध्ये जातो फक्त. तर ते करायचं नाही. एखादा प्रश्न येईल, एखादा प्रश्न जरा जास्त डिटेल येईल, एखादा प्रश्न जरा थोडासा अंदाजा लावता येणार नाही, तर मग त्या एखाद्या प्रश्नासाठी संपूर्ण सिलेबसची किंवा संपूर्ण विषयाची आपल्याला नुकसान करून घ्यायचं नाही. हे जरा थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे आपले उत्तर आहे प्रश्न क्रमांक 130चा पर्याय क्रमांक 2 की 42वी घटना दुरुस्ती ही 3 जानेवारी 1977 पासून लागू झालेली आहे. तर हा झाला आपला प्रश्नसंच क्रमांक 13.